माननीय पंतप्रधानांनी देशवासियांना जे आवाहन केलं ते आपण सगळ्यांना त्याची कल्पना आहे। जगभरात विविध ठिकाणी असलेल्या युद्धाची परिस्थिती आणि त्यामध्ये सप्लाय चेन पुरवठा साखळीमध्ये पडणारा व्यत्यय, त्यातनं परदेशातून भारतात येणारा आयात माल, आयात करणाऱ्या गोष्टींची आवश्यकता यावर कुठेतरी मर्यादा घातल्या पाहिजेत। जोपर्यंत ही सगळी परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत आयात करून आपल्या चलनाला होणारा परिणाम याला कुठेतरी आपण मर्यादित केलं पाहिजे, संतुलित केलं पाहिजे। आणि म्हणून राष्ट्रभक्तांना, राष्ट्रीय सर्व नागरिकांना देश आपको पुकार रहा है असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। मला वाटतं देश हिताचं कार्य आहे आणि म्हणून ज्या अपेक्षा, ज्या विनंती, जे आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे त्याचं पालन आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलं आहे। मी तर या ठिकाणी आज सांगतो की आमच्या विभागाकडून त्या ठिकाणी कान फिल्म फेस्टिवलला जाणाऱ्या सर्व अधिकारी माझ्यासहित सगळ्यांनी जाऊ नये हा निर्णय आम्ही घेतला आहे। बरोबरीने आमचे सचिव किरण कुलकर्णी यांच्याशी सकाळी मी चर्चा केली आहे। आमचे अधिकारी ज्या वाहनांचा वापर करतात त्यामध्ये EV वाहनं असतील तर त्याचाच वापर करावा आणि आजपासून पुढे, कारण आज लागलेल्या बैठका आमच्या आहेत, उद्यापासून बहुतांश बैठका यासुद्धा ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल या पद्धतीने करण्याचा आम्ही निर्णय केला आहे। सामान्य जनतेला जी विनंती केली आहे त्याचं आव्हान आम्ही नम्रतेने हात जोडून विनंती करतो की आपण मर्यादित आवश्यक एवढा तेलसाठा किंवा तेलाचा उपयोग, डिझेल, पेट्रोल असेल याचा उपयोग केला तर आपल्याला बाहेरून गोष्टी आयात करणं पडणार नाहीत किंवा कमी पडतील। बरोबरीने सोन्याच्या बाबतीत पण तोच हेतू आहे आणि म्हणून या कठीण परिस्थितीमध्ये जगात पुरवठा साखळी ज्यावेळेला खंडित झाली आहे त्यावेळेला अशा पद्धतीची पावलं उचलणे आवश्यकता आहे। आपण हे करतोच। आपल्या घरात कधी अडचण आली आणि आपला असलेला पगारातल्या व्यवस्थापनाला करताना कधी कधी आई आहे, ह्या वेळेला आपण ह्या महिन्यात ही गोष्ट करू, पुढच्या महिन्यात दुसरी गोष्ट करू, या 2 महिन्यात घरची आवश्यकता आहे, कोणी अडचणीत असेल तर त्याला मदत करू, पण बाहेर फिरायला कमी जाऊ, अशा पद्धतीच्या भूमिका या कुटुंबात परिवारात होतच असतात। देश आपले कुटुंब आहे।